छत्रपती संभाजीनगरमधील मनसैनिकांनी मनसेला रामराम करत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर पाटील हे पक्षप्रवेश करत असून यांच्यासह प्रवेश करणाऱ्या नेत्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोनही बंधू एकत्रित येतील अशी चर्चा असताना दुसरीकडे मात्र शेकडो राज सैनिक आता दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत। म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। ते आता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी निघत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी महत्त्वाचे नेते आहेत, भास्कर पाटील गाडेकर आहेत। काय सांगाल तुम्ही आता एकनाथ शिंदेंसोबत जात आहात, राज ठाकरेंची साथ सोडताय, काय कारण आहे मागचं? काहीच कारण नाही। जे राजसाहेबासोबत झालं ते माझ्यासोबत झालं। राजसाहेब आजही माझे दैवत आहे, भविष्यातही माझे दैवत राहील। मी फक्त आजूबाजूचे जे बडवे होते त्यांच्यामुळे सोडू लागलो, बाकी काही नाही। आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जो विकास केला, ग्रामीण भागामध्ये जर आता विकास करायचा असेल, ग्रामीण भागामध्ये तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती, जर ग्रामीण भागावर ज्या पद्धतीने सगळ्यांची अशी इच्छा आहे तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी जे 2.5 वर्षात काम केलं, तर आपण जर कधी या पक्षामध्ये असलो, त्यांच्यासोबत जर काम केलं तर आपल्या ग्रामीण भागाचा विकास होईल। सर्व कार्यकर्त्यांची, ग्रामपंचायत सदस्यांची, सरपंचांची, फुलाब्री मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, त्यामुळं आम्ही एकनाथ शिंदे साहेबाच्या पक्षामध्ये प्रवेश करतो। मी एकनाथ शिंदे साहेबाच्या पक्षामध्ये जातोय तर मला तिथं काहीतरी देणार आहे, कुठलं पद मिळणार आहे, यामुळं नाही जाते। ते काय तिथला आम्हाला विकास करायचा आहे आणि तिथं काही काम करण्याची संधी मिळेल। हे आजूबाजूचे जे साहेबांचे लोक आहेत ते काम करण्याची संधीच देत नव्हते, काम करणाऱ्या माणसाला वाव देत नव्हते। जे काम करणारे नाही ते त्यांना आवडायचे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।